आहेच की आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी होऊ घातली आहे आणि ही जयंती जी आहे ती आपण 18 आणि 19 तारखेला मोठ्या प्रमाणावरती आपल्या जिल्ह्यामध्ये साजरी करणार आहोत. तर त्यामध्ये प्रभात फेरी असेल, त्यानंतर किल्ले बनवण्याची कॉम्पिटिशन असेल, रांगोळीची कॉम्पिटिशन असेल आणि चित्रकला स्पर्धा या गोष्टी आपण ऑर्गनाईज करत आहोत. त्यासोबतच आपण छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत यांचा पूर्ण जीवनपट उलगडा करणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाट्य हे देखील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे आपण आयोजित करणार आहोत. तर माझी आपल्या सर्वांना विनंती असेल की आपण मोठ्या संख्येने या आपल्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करावी आणि त्यामध्ये सहभागी व्हावे. धन्यवाद. जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येईल आणि जी आपली चित्रकला स्पर्धा आहे त्यामध्ये देखील कागदाची व्यवस्था जी आहे ती जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येईल. किल्ले बनवण्याच्या कॉम्पिटिशनमध्ये बाकी सजावटीचं जे साहित्य लागेल ते स्पर्धकांनी आपल्या स्तरावरती आणणं अपेक्षित आहे आणि चित्रकला स्पर्धेमध्ये देखील रंगाबाबतची जी व्यवस्था आहे ती स्पर्धकांनी आपल्या स्तरावरती करणं. बक्षिसाचं काय स्वरूप असणार आहे सध्याचं? बक्षिसांचं स्वरूप हे प्रशस्तीपत्र हे आपण देणार आहोत आणि त्यांचा जिल्हा स्तरावरती सन्मान देखील करणार. तर मान्यवर कोणी येणार आहे त्यासाठी, म्हणजे सेलिब्रिटी वगैरे कोणी असणार आहे? मान्यवरांसाठी आपण आता सगळ्यांसोबत रीच आउट होत आहोत. जे आपल्याकडे नाट्य स्पर्धेमध्ये उत्कृष्ट प्रावीण्य मिळवलेले लोक असतील आणि इतरही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे सगळे जे लोक असतील त्यांना देखील आपण याच्यामध्ये बोलवणार आहोतच. त्यासोबतच आपले सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना देखील आपण बोलवणार आहोत आणि बाकी सर्व नागरिकांना माझं आव्हान असेल की मोठ्या संख्येने आपण या उत्सवामध्ये शिक्षणाधिकारी प्राथमिक जे जिल्हा परिषदचे आहेत त्यांच्याकडे कल्पना चव्हाण मॅडम यांच्याकडे याची नाव नोंदणी करायची. ठीक आहे.